सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं चरित्रवाचन भाग 15. याच सुमारास भाऊसाहेब केतकर यांची बदली सातारा जिल्ह्यामध्ये झाली. बहुतेक दर महिन्यास पगार वाटण्यासाठी त्यांना म्हसवडला जावे लागे. एकदा त्यांचा मुक्काम गोंदवल्यास मारुती मंदिरात झाला. त्यांच्याबरोबर एक स्वयंपाकी व टांगा असा परिवार होता. ज्या दिवशी भाऊसाहेब मंदिरात येऊन उतरले त्याच दिवशी दुपारी 4 वाजता श्री महाराज तिथे आले. डोक्याला गणेश टोपी, कपाळाला मोठे केशरी गंध, अंगात कफनी, हातात माळ आणि पायात खडावा असा वेश केलेल्या श्री महाराजांना पाहून भाऊसाहेबांनी उठून त्यांचे स्वागत केले. श्री महाराजांनी त्यांची चौकशी केली आणि सांगितले, मी या गावचा कुलकर्णी आहे. गावात कुणी आला तर त्याच्या जेवणाखाण्याची सोय करणे हे माझे कर्तव्यच आहे. त्या दिवशी 1 तासभर गप्पा झाल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी श्री महाराज पुन्हा भाऊसाहेबांच्याकडे आले. त्यावेळी ते गीतेचा अध्याय वाचण्याच्या बेतात होते. श्री महाराजांनी विचारले, तुम्ही देवाधर्माचे काय करता? भाऊसाहेब म्हणाले, विशेष काही नाही, 2 वेळा संध्या करतो आणि गीता वाचतो. यावर लगेच श्री महाराज बोलले, गीतेचा 9वा अध्याय वाचित जा. 1 महिन्याने भाऊसाहेब गोंदवल्यास पुन्हा आले तेव्हा श्री महाराज त्यांना पुन्हा भेटले. यावेळी देवाच्या खूप गोष्टी झाल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी तोंड धुत असताना भाऊसाहेबांच्या मनात आले की हे देवाची आवड असलेले सज्जन आहेत, यांना आज आपण आपल्याकडे जेवायला बोलवावे. हा विचार त्यांच्या मनात येण्याचा अवकाश की त्याचवेळी श्री महाराज तिथे आले आणि म्हणाले, आज आपण माझ्याकडे जेवायला यावे. भाऊसाहेब बोलले, मीच आपल्याला आज जेवायला बोलवणार होतो. श्री महाराज म्हणाले, छे, आपणच माझ्याकडे आले पाहिजे. भाऊसाहेबांचा नाईलाज झाला आणि ते श्री महाराजांच्याकडे जेवायला गेले. जेवण खाण होऊन विश्रांती झाल्यावर भाऊसाहेब म्हसवडला जाण्यास निघाले. इतक्यात श्री महाराज तिथे आले आणि म्हणाले, आपण आता कुठे जाणार? भाऊसाहेब म्हणाले, मी म्हसवडला जायला निघालो आहे. श्री महाराज पुन्हा म्हणाले, तुमच्या टांग्यामध्ये एका माणसाची जागा आहे, आणखी कुणी येणार आहे का? भाऊसाहेब म्हणाले, नाही. यावर श्री महाराजांनी विचारले, मी आपल्याबरोबर येऊ का? भाऊसाहेब म्हणाले, चला, माझी हरकत नाही. यावर श्री महाराज हळूच त्यांना बोलले, मी तुमच्याबरोबर येतो, पण मला नेण्यासाठी तुम्ही माझ्या आईची परवानगी तेवढी काढा. ती बघा दारात उभी आहे. हा वयाने एवढा मोठा गृहस्थ असे का बोलत आहे हा विचार भाऊसाहेबांच्या मनात येऊन गेला. तरी ते गीताबाईंना विचारण्यास गेले. भाऊसाहेबांनी त्यांना विचारले मात्र की त्या एकदम कडाडल्या. अहो, तो एकदा बाहेर गेला तर 9 वर्षांनी परत आला. आता त्याला परत आणून सोडण्याची खात्री देत असाल तर तुम्ही घेऊन जा. श्री महाराज जवळच उभे होते. त्यांच्याकडे पाहत भाऊसाहेब बोलले, बघा बुवा, तुमची आई तर असं म्हणते. लगेच श्री महाराजांनी उत्तर दिले, छे छे, तसे होणार नाही. मी 2-3 दिवसात अगदी आपल्याबरोबर परत येईन. आईला नमस्कार करून श्री महाराज भाऊसाहेबांच्या बरोबर निघाले. म्हसवडला पोचल्यावर ते भाऊसाहेबांना बोलले, माझ्या ओळखीची मंडळी इथे आहेत, त्यांच्याकडे मी उतरायला जातो. असे सांगून ते निघून गेले. तिथून ते पंढरपूरला गेले. भाऊसाहेब केतकर व श्री महाराज यांची यानंतरची भेट 25 वर्षांनी गदगला झाली. पत्नी समवेत पुन्हा गुरु भेट. पंढरपूरहून परत आल्यावर काही दिवस गेले आणि परत आपल्या गुरुच्या दर्शनासाठी जाण्याची भाषा श्री महाराज बोलू लागले. आईने जेव्हा हे ऐकले तेव्हा ती म्हणाली, तुला काय वाटेल ते कर, पण जिकडे जाशील तिकडे आपल्या बायकोला घेऊन जा. तिला घरी ठेवून तू एकटा जाऊ नकोस. आई असे बोलली हे तर खरेच, परंतु सरस्वतीला देखील श्री महाराजांच्या संगतीची खरी चटक लागली होती. म्हणून ते जायला निघाले की आपण त्यांच्याबरोबर जायचे असा तिने निश्चय केला. शिवाय श्री महाराज कित्येक प्रसंगी श्री तुकामाईंच्या गोष्टी सांगत. त्या ऐकून त्यांचे दर्शन घ्यायला येळेगावला जावे असे तिला फार वाटे. जाण्याचे ज्यावेळी ठरले तेव्हा श्री महाराजांनी तिची समजूत घालण्याचा पुष्कळ प्रयत्न केला, पण ती घरी राहायला कबूल होईना. प्रवासाच्या कष्टांचे आणि वाटेमधील संकटाचे श्री महाराजांनी पुष्कळ वर्णन केले, पण तिचा निश्चय ढळेना. शेवटी
सन 1874 एके दिवशी मध्यरात्री श्री महाराज एकदम जाण्यास निघाले. त्यांच्या मागोमाग सरस्वती पण तशीच निघाली. श्री महाराज रागवले तरी ती गप्पच राहिली, म्हणून ते पळू लागले, तर तीही त्यांच्या मागे पळू लागली. शेवटी त्यांनी आपल्या पायांनी मागच्या मागे तिला दगड फेकून मारण्यास सुरुवात केली. अर्थात ते दगड त्यांनी अशा खुबीने मारले की ते अगदी तिच्या जवळून जावेत, पण तिला मात्र लागू नयेत. तरी देखील सरस्वती निर्भयपणे त्यांच्या मागे पळतच राहिली. तेव्हा श्री महाराज फार प्रसन्न झाले आणि कौतुकाने बोलले, चल, तुकामाईंच्या दर्शनाला यायला तू खरी लायक आहेस. बरोबर बाई माणूस असल्याने मजल दर मजल करीत श्री महाराज जरा सावकाश येळेगावला पोचले. सुदैवाने त्यावेळी श्री तुकामाई घरीच होते. त्यांना पाहिल्याबरोबर श्री महाराजांनी साष्टांग नमस्कार घातला. लगेच सरस्वतीने देखील नमस्कार केला. त्या दोघांना पाहून तुकामाईंना इतका आनंद झाला की त्यांनी मुद्दामून साखर मागवून घेतली आणि आपल्या हाताने दोघांच्या तोंडात घातली. त्यांनी त्या दोघांना 8 दिवस ठेवून घेतले आणि कधी कोणाचे केले नव्हते असे त्यांचे, विशेषतः सुनबाईंचे कौतुक केले. तिथून निघायच्या दिवशी सरस्वती पाया पडायला आली. त्यावेळी तुकामाईंनी तिला सहज विचारले, माय, तुला काय पाहिजे? ती म्हणाली, यांच्यासारखा म्हणजे श्री महाराजांसारखा मुलगा मला व्हावा एवढीच माझी इच्छा आहे. हे तिचे मागणे ऐकून गुरु व शिष्य दोघेही हसले, पण श्री तुकामाई तथास्तु असे बोलले. त्यांनी खण आणि नारळाने तिची ओटी भरली आणि मोठ्या प्रेमाने दोघांना निरोप दिला. येळेगाव सोडल्यावर श्री महाराज तिला म्हणाले, तुकामाईंजवळ हे काय तू मागितलीस? हे मागण्यामध्ये तू मोठी चूक केलीस. या जगातली कोणतीही वस्तू ते देऊ शकतील हे खरे, परंतु त्या वस्तूचा अशाश्वतपणा काढून ती कशी आपल्याला मिळेल? त्यांच्या कृपेने मुलगा होईल, पण तो अल्पायुषी होईल. सरस्वतीला देखील आता या गोष्टीचे अत्यंत वाईट वाटले, पण आलेली संधी अशा रीतीने गमावल्यामुळे आता इलाज नव्हता. तेव्हा मोठ्या काकुळतीने श्री महाराजांना ती बोलली, माझ्या स्त्री बुद्धीने मला फसवले, त्याबद्दल मला अत्यंत वाईट वाटते, पण आपण या देहाचे धनी आहात, त्याचे सार्थक करणे आपल्या हातात आहे. तो मार्ग मला दाखवा. हे ऐकून तिला योगदीक्षा देण्याचे श्री महाराजांनी ठरवले आणि तिला घेऊन नाशिकला आले. नाशिकातील वास्तव्य. नाशिकास गंगेच्या काठी असलेल्या एका मंदिरामध्ये दोघेजण उतरले. मग पहिल्याने श्री महाराजांनी सरस्वतीला जोगीण बनवली. वडाचा चीक लावून त्यांनी तिच्या केसांच्या जटा वळल्या. हातातल्या बांगड्या काढून तिथे तुळशीच्या माळा बांधल्या. गळ्यातील मंगळसूत्र काढून तिथे तुळशीची माळ घातली. कपाळाचे कुंकू काढून तिथे भस्म लावले. रंगीत लुगड्याच्या ऐवजी पांढरे पातळ नेसवले आणि तिच्या हातामध्ये रुद्राक्षाची माळ दिली. सरस्वती गोरी, दिसायला तरतरीत व सुरेख होती. 27-28 वर्षाचे तिचे वय होते, म्हणून तिला जोगीण बनवल्यावर ती फारच तेजस्वी दिसू लागली. मंदिरामध्ये श्री महाराज एका कोपऱ्यात बसत आणि ती समोरच्या कोपऱ्यात बसे. 4-8 दिवस गेल्यावर एक फौजदार तिथे आला. ही बाई कोण आहे याची त्याने चौकशी केली. तेव्हा समोरच्या कोपऱ्यात बसलेल्या बैराग्याबरोबर ती आलेली आहे असे त्याला कळले. श्री महाराजांच्या विषयी त्याचा गैरसमज होऊन सरस्वतीबद्दल त्याच्या मनात किलमिष उत्पन्न झाली आणि तिच्याशी तो लघळपणा करू लागला. 2-3 दिवस तिने हा त्रास सोसला व श्री महाराजही स्वस्थपणे सर्व प्रकार पाहत होते. 4थ्या दिवशी मात्र जेव्हा तो श्री महाराजांना काही टाकून बोलला, तेव्हा सरस्वती एखाद्या नागिणीप्रमाणे उसळली आणि त्याला म्हणाली, मेल्या खबरदार, पुन्हा या मंदिरात पाय टाकशील तर तुझे वाटोळे करीन. चल, आताच्या आता इथून निघून जा. तिचा आविर्भाव या प्रसंगी इतका उग्र होता की फौजदाराचे धाबे दणाणले आणि अगदी मुकाट्याने तिथून तो चालता झाला. श्री महाराजांनी सरस्वतीला योग मार्गाचे रहस्य दाखवण्यास सुरुवात केली. पहिल्याने त्यांनी तिला सिद्धासन घालण्यास शिकवले. नंतर श्वासाबरोबर नाम कसे घ्यावे हा अभ्यास करवून घेतला. हे साधल्यानंतर मानस पूजा शिकवून तिची धारणा दृढ केली
पुढे श्री महाराजांनी तिला काही योगमुद्रा सांगितल्या आणि भगवंताचे ध्यान लावता येण्यापर्यंत तिची तयारी केली. इतके साधण्यास तिला 6 महिने मनापासून अभ्यास करावा लागला. नाशिकामधील हा काळ दोघांनी फार आनंदामध्ये घालवला. सरस्वती तर म्हणे की वनवासात असताना पंचवटीत श्रीरामचंद्रांच्या संगतीत सीतेने आनंदात दिवस घालवले, तसेच नाशिकास असताना माझे दिवस फार आनंदात गेले. श्री महाराज त्यावेळी भिक्षा मागून आणीत, परंतु कित्येक वेळा भिक्षेला जाणी झाली नाही, म्हणजे दोघांनाही उपोषण घडे. हे सर्व तिने आनंदाने सोसले. श्री महाराजांकडे अनेक लोक येत, त्यांना ते परमार्थाच्या गोष्टी सांगून भगवंताच्या नामाला लावीत. सरस्वतीची वृत्ती नामामध्ये तल्लीन होऊ लागली हे पाहिल्यावर तिला घरी परत पाठवण्याचे ठरवून श्री महाराजांनी तिची समजूत घातली. नाशिकमध्येच कृष्णाजी त्रिंबक नावाचे एक गृहस्थ श्री महाराजांचे शिष्य होते. त्यांच्यावर तिला घरी पोचवण्याची कामगिरी सोपवून श्री महाराज उत्तरेकडे निघून गेले. कृष्णाजी पंतांनी अत्यंत प्रेमाने आणि आदराने गुरुपत्नीला आपल्या घरी नेली आणि तिला साष्टांग नमस्कार घातला. कृष्णाजी पंतांच्या बायकोने सरस्वतीला न्हायला घालून तिच्या जटा सोडवल्या, तिच्या हातामध्ये बांगड्या भरल्या, गळ्यामध्ये मंगळसूत्र बांधले, कपाळाला कुंकू लावले, तिला साडी चोळी नेसवली आणि 2 दिवस आग्रहाने ठेवून घेतले. नंतर कृष्णाजी पंत स्वतः तिला घेऊन निघाले आणि नात्यापुत्याला तिची सख्खी बहीण होती तिच्या घरी त्यांनी तिला सोडले. सरस्वती तिथे आली आहे हे कळल्यावर तिचे आईबाप व इतर नातेवाईक तिला भेटण्यास आले. प्रवासामधील अनेक गमती त्यांना सांगत असता आपण तुकामाईंना कसे भेटलो, त्यांच्याजवळ मुलगा कसा मागितला, नंतर नाशिक इथे योगसाधन कसे केले, त्यामध्ये आपल्याला कधीकधी उपास कसे घडले वगैरे गोष्टींचे वर्णन तिने केले. ते ऐकून तिच्या आईला वाईट वाटले आणि ती म्हणाली, बाळ, तुला फार कष्ट झाले, पण त्याला आता इलाज नाही. तुझ्या दैवामध्ये असेच लिहिलेले होते. असे बोलून जेव्हा तिने आपल्या डोळ्यांना पाणी आणले, तेव्हा सरस्वती आपल्या आईबापास म्हणाली, मी तुम्हाला काय सांगू, परंतु तुमचे भाग्य फार थोर म्हणून तुम्हाला हा जावई मिळाला आहे. हे मात्र विसरू नका. त्यांनी माझे कल्याण केले आहे. नंतर गोंदवल्यास पत्र धाडून काही दिवसांनी ती सासू सासऱ्यांना भेटण्यास गेली. श्री महाराजांची खुशाली सांगून तिने त्यांचे समाधान केले. त्यांना देखील आपल्या प्रवासातील प्रसंग तिने सांगितले आणि श्री महाराज फार अलौकिक पुरुष आहेत ही साक्ष त्यांना पटवून दिली. यावेळी ती गोंदवल्यासच राहिली आणि आपला ध्यानधारणेचा अभ्यास तिने पूर्ववत चालू ठेवला. घरातले काम चालू असता तिचे नामस्मरण सारखे चालू असे. आपल्या मानसपूजेमध्ये ती श्री महाराजांचीच पूजा करत असल्यामुळे ज्या दिवशी तिची वृत्ती विशेष तल्लीन होई, त्या दिवशी श्री महाराज प्रत्यक्ष भेटल्याचा आनंद तिला होत असे. इकडे श्री महाराज नाशिकहून निघाले आणि सरळ इंदूरला गेले. तिथून काशीला आणि काशीहून ते अयोध्येला पोचले. अयोध्येहून ते नैमिषारण्यात गेले आणि तिथे काही दिवस राहून परत गोंदवल्यास आले. यावेळी जवळजवळ 10 महिन्यांनी श्री महाराज परत आले. त्यानंतर मात्र 2-3 वर्षे ते गोंदवल्याहून कुठे बाहेर गेले नाहीत. इथे 4थे प्रकरण संपते. यापुढे चरित्र वाचनात 5वे प्रकरण मधला काही काळ हे येईल. ते आपण यथावकाश पाहूया. जानकी जीवन स्मरण जय जय राम.